पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, 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 हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण पाहणार आहोत आम्ही कशा प्रकारे विश्वास करावा. आम्हाला माहीत आहे आपण विश्वास केल्याने आम्हाला सर्व काही मिळते. म्हणजे काय विश्वास केल्याने, कोणावर विश्वास केल्याने, कसा विश्वास केल्याने. तर आम्ही पाहतो बायबलमध्ये एक रक्तस्रावित पीडित स्त्रीने असा विश्वास ठेवला की मी प्रभूच्या कपड्याला स्पर्श जरी केली तर मी बरी होईल. आणि ती तशा प्रकारे गर्दीमध्ये तिनं येशूच्या कपड्याला स्पर्श केली आणि त्यावेळेस तिचा सर्व रोग नाहीसा झाला, ती बरी झाली. आणि त्याच्यानंतर येशूनं विचारलं की मला कोण स्पर्श केला. आणि जेव्हा त्या स्त्रीला कळलं का येशू माझ्यासाठी पाहत आहे, ती समोर आली आणि तिनं सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. ती कशा प्रकारे रोगी होती, की कशा प्रकारे तिनं विश्वास धरला आणि ती कशी बरी झाली. तेव्हा येशूने म्हटलं तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेलं आहे, तुझ्या विश्वासाने तू बरी झालेली आहे. येशूने असं नाही म्हटलं मी तुला बरं केली, मी तुला बरं केलो किंवा माझ्या शक्तीने तू बरी झाली. खरं म्हटलं तर ती येशूच्या शक्तीनं बरी झाली, सामर्थ्याने बरी झाली. परंतु येशूची शक्ती तिच्यापर्यंत पोचण्यासाठी तिचा विश्वास फार महत्त्वपूर्ण. अशाच प्रकारे हा जो आमचा विश्वास जो आहे, आम्ही कसा विश्वास ठेवतो याच्यावर अवलंबून आहे आमच्या जीवनाचा आशीर्वाद, आमच्या जीवनाचं यश. कशा प्रकारे आम्ही विश्वास, जेव्हा आम्ही जीवन जगत असताना आम्ही कधी कधी काही गोष्टीवर विश्वास ठेवतो. कोणाकोणाला थोडंसं काहीतरी बिमारी झाली तर तो मला दुखत आहे, इकडे दुखत आहे, हे झालेलं आहे, मी अशक्त आहो, मला कमजोरी आहे, माझ्याच्यानं होत नाही. अशा प्रकारे आम्ही असं म्हणून आम्ही स्वतःला कमजोर करून टाकतो. परंतु त्याच वेळेस जेव्हा आपण अशा प्रकारे धाडस धरून आपण जर म्हटलं की नाही, येशू माझ्यासोबत आहे, येशूची कृपा माझ्यासोबत आहे, येशूचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि मला काही होत नाही, काही होणार नाही. प्रियजनो, काहीच होणार नाही. वचन आम्ही वचन वाचतो आम्ही. नीतिसूत्रे अध्याय 18-21 मध्ये आम्ही वाचतो. हे आमची जीभ जे आहे, जीभ जे बोलते ते होते. आम्ही हे जीभ आणि मन ह्या दोन गोष्टी आहेत. मनाने विश्वास धरणे आणि जिभेने कबूल करणे. मनाने विश्वास धरणे आणि जिभेने कबूल करणे. आणि म्हणून आम्ही जेव्हा जिभेनं ज्या गोष्टी बोलतो किंवा कबूल करतो त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात. समजा मी माझ्या जिभेनं असं म्हणतो का मी कमजोर आहो, मी गरीब आहो, मी टाकाऊ आहो, मला कोणाची साथ नाही, मी कसा समोर जाईल, मला करावंच लागते, अशा हे नेगेटिव्ह जेव्हा बोलतो तेव्हा काय होते, तेव्हा हे जीभ आपल्या शरीराला काय करत आहे, श्राप देत आहे. आणि जेव्हा ते जीभ श्राप देते तेव्हा मग काय होते, मृत्यू येते. वचन काय म्हणत आहे पहा, जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत. ह्या जिभेच्या हाती काय आहे, मृत्यू आणि जीवन दोन्ही आहे. जिभेच्या हाती मृत्यू व जीवन दोन्ही आहे. आणि तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतील. तिची आवड धरणारे, जिभेची आवड म्हणजे जिभेनं, कोणी जास्त बोलणं जिभेनं पसंत करतात, म्हणजे जिभेची आवड. आणि तशा प्रकारे घडते. म्हणून ह्या जिभेनं आपण काय करावं, स्वतःला आशीर्वाद द्यावं. काही होत नाही, हिम्मत धर, मला काय होणार नाही, माझ्यामध्ये शक्ती आहे, माझ्यामध्ये येशू आहे, माझ्याजवळ येशू आहे. अशा प्रकारे आपण कबूल करावं आणि मनानं विश्वास धरावं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 8:17 मध्ये वाचतो, त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले. त्याने, येशूने
येशूने आमचे सर्व रोग स्वतःवर घेतले, आपले सर्व विकार त्यांनी स्वतःवर घेतले आणि आपल्या खांद्यावर त्यांनी आपले रोग वाहिले आणि आम्हाला काय केले? निरोगी केले. हे वचन आपण म्हणत राहावं, आमच्या जिभेनं म्हणत राहावं. येशूनं स्वतः आमचे विकार आपल्या खांद्यावर घेतले, स्वतःवर घेतले. मला काही होणार नाही. जे माझे विकार आहेत ते विकार काही राहिलेले नाही आहे, येशूनं घेतलेले आहे, येशूनं नेलेलं आहे सर्व. आपण असं म्हणावं, मनानं विश्वास धरावं आणि असं म्हणत राहावं. ह्या जिभेने असं विचार करावं, निगेटिव्ह विचार करू नये. तेव्हा आमच्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद येते. आम्ही पेत्राचे पहिले पत्र अध्याय 2:24 मध्ये वाचतो, त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. म्हणजे आम्ही सर्व त्याच्या शरीरावर बसलेल्या घावाने, जे फटक्याने, त्याच्या शरीरातून निघलेल्या रक्ताने आम्ही काय झालेलो आहोत? निरोगी झालेले आहोत. हे आपण काय म्हणावं? आपल्या जिभेनं म्हणावं. त्याच्या घावाने, त्याच्या शरीरावर बसलेल्या फटक्याने मी निरोगी झालो असं माझ्या जिभेनं आपण म्हणत राहावं. तेव्हा काय होते? हे जीभ मग आमच्या शरीराला आशीर्वाद बनते, म्हणजे जीवन मिळते, आम्हाला जीवन मिळते, आम्हाला लाईफ मिळते, आम्हाला आयुष्य मिळते. तशासाठी आपण हे म्हणत राहावं. आणि समोर आपण यशायाचा ग्रंथ अध्याय 53:5 मध्ये सुद्धा तेच वाचतो, तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही काय करावं? आमचे पाप कबूल करावं. याच्यामध्ये वचन काय म्हणत आहे? मी केलेल्या पापामुळे त्याला दुःख झालं. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही दुर्बलता दर्शन केलं पाहिजे. मी पाप केलेलं आहे, माझे पाप प्रभूला मरण पत्करावं लागलं, माझ्या पापामुळे येशूला मरण आलं. परंतु त्या मरणाद्वारे, माझ्या पापामुळे त्याला मरण आलं, परंतु त्या मरणाद्वारे त्यांनी माझ्या पापाची क्षमा केली. तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला. ते आपण मनाने विश्वास धरावं आणि आमच्या शब्दाने कबूल करावं. आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला. आमच्या मनाने आम्ही विश्वास धरावं आणि आमच्या जिभेने कबूल करावं. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्याला झालेली शिक्षा आम्हाला काय करते? शांती देते. आम्हाला शांती देण्यासाठी तो शिक्षा भोगला. त्यास बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. प्रियजनो, हे जेव्हा आपण असं कबूल करतो तेव्हा काय करतो आपण? जेव्हा आम्ही पापी आहो म्हणून आम्ही कबूल करतो तेव्हा आम्हाला क्षमा मिळते. आम्ही दुर्बळ आहो, अशक्त आहो, किंवा आमचं शरीर कमजोर आहे असं म्हणून आम्ही शरीराला कमजोर करतो. म्हणून आपण काय म्हणावं? मी प्रभूमध्ये बलवान आहो, प्रभूने मला शक्ती दिलेली आहे, मी प्रभूमध्ये. आणि म्हणून रोज आपण काय करावं? प्रभूची स्तुती करत राहावं. आम्ही स्तोत्र ग्रंथ वाचत राहावं. स्तोत्र ग्रंथ 23 मध्ये आम्हाला वाचायला मिळते, प्रभू माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार नाही. हे वचन जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा आमच्या मनाला, आमच्या जीवाला धीर भेटते आणि आमचे रोग पूर्ण नष्ट होते. आमच्या विश्वास ज्याप्रमाणे त्या रक्तस्रावाने पीडित महिलेने असं व्यक्त केलं, विश्वास धरला, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा विश्वास धरला तर आम्हाला ते प्राप्त होते.